नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. श्रावणामध्ये तुम्हाला चमत्कार बघायचा असेल तर शिवलिंगावर या 5 काळ्या वस्तू अर्पण करून बघा. नंबर 1. पहिली काळी वस्तू. भगवान शिवावर कोणती अर्पण केली जाऊ शकते ती आहे काळी मिरी. काळी मिरी जर भाव ठेवून शिवावर अर्पण केली तर त्या काळी मिरीचे खूप प्रभाव बघायला मिळतात. शिवमहापुराणातील विघ्नेश्वर संहितामध्ये काळी मिरीचे खूप जबरदस्त प्रभाव सांगितले आहे. जर आपण प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जर आपण 21 काळी मिरीचे दाणे तेलात मिक्स करून जर आपण भगवान शिवावर एक एक करून अर्पण केले तर त्यांनी काय होते तर आपल्या घरातील रोगांची वृद्धी कमी होते. आणि दुसरे म्हणजे जर आपण 21 काळी मिरीच्या दाण्यांना तुपात मिक्स करून एक एक दाणा भगवान शिवाच्या शिवलिंगावर कृष्ण पक्षातील अष्टमीला अर्पण केले तर आपल्या घरात शत्रुभय उत्पन्न होत नाही. जर आपण शत्रूमुळे परेशान असेल तर आपण क्लेशामुळे परेशान असेल किंवा कोर्ट कचेरीमुळे परेशान असेल तर आपण प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षामधील अष्टमीला तिथीला जर आपण काळे मिरीचे 21 साबुदाणे तुपात मिक्स करून एक एक दाणा जर शिवावर अर्पण केला तर अवश्य आपले कार्य बनेल. हा काळी मिरीचा प्रभाव आहे. नंबर 2. काळी मिरीचा इतका प्रभाव आहे की आपण सिंपल एक एक दाणा करून 21 दाणे शिवलिंगावर कृष्ण पक्षातील अष्टमीला किंवा महिन्याच्या पहिल्या शनिवारी अर्पण केले तर आपल्या घरात क्लेश भांडणे असे वातावरण उत्पन्न होत नाही. जर एखादा रोगीला व्यक्तीला त्याच्या हाताने 21 दाणे घेऊन जर शिवलिंगावर एक एक करून त्याच्या हातून घेऊन रोगमुक्तीसाठी अर्पण केले तर त्या रोगी व्यक्तीच्या औषधे खाऊनही लाभ होत नसेल तर त्यासाठी हा उपायही खूप लाभकारी आहे. काळी मिरी अर्पण करताना महामृत्युंजय मंत्रांचे स्मरण करावे किंवा श्री शिवाय नमोस्तुभ्यम मंत्राचे स्मरण करावे. नंबर 3. काळी मिरीचे इतके जबरदस्त प्रभाव पाहायला मिळतो की कोणत्याही प्रकारची बाहेरील बाधामुळे आपण परेशान असेल तर आपल्याला 21 काळे मिरीचे दाणे घ्यायचे आहेत आणि 21 काळी मिरीचे दाणे हातात घेऊन ओम हैम ब्रीमच्या मुंडाय विच्छे हा नवनाम मंत्र 21 वेळा बोलून दोन्ही हाताने शिवलिंगावर ते 21 काळे मिरी अर्पण करून द्यावे. अनेक प्रकारच्या ज्या बाधा असतात त्यांची निवृत्ती होण्यासाठी प्रारंभ होते. जर समस्या असेल तर करून बघावे. नंबर 4. भगवान शंकराला काळी मिरी अर्पण केल्याने शत्रू पराभव होतात, रोग समाप्त होते, कलह समाप्त होतो. भगवान शिवाला काळी मिरी वाहिल्याने शिव खूप प्रसन्न होतात. आपण मातीचे शिवशिवलिंग जेव्हा बनवू त्यामध्ये काळी मिरी वाटून त्या शिवलिंगाच्या मातीत मिक्स करून त्याचे शिवलिंग बनवले तर आपोआपच त्याचा खूप मोठा प्रभाव होतो. नंबर 5. दुसरी वस्तू. भगवान शिवावर काळी तीळ अर्पण केली जाते. लक्ष्मीसाठी धन वैभवासाठी जर आपल्या उन्नतीमध्ये रुकावट येत असेल तर एका जलाच्या पात्रामध्ये काळे तीळ टाकून ते जल भगवान शिवावर अर्पण करावे आणि प्रत्येक दिवशी 31 तिळाचे दाणे मोजून अर्पण करावे. 31 तिळाच्या दाण्याने आपल्या भाग्यामध्ये उन्नती येते कारण हे तीळ लक्ष्मीवर्धक असते. हे तीळ संपत्ती आणि संतुष्टी या तिन्ही कारक असतात. जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे धन संबंधित बाधा जे तीळ असतात खूप प्रयोगकारी असते. देवतांपासून तर पितरांपर्यंत, पितरापासून ते प्रेतापर्यंत सगळ्यांना तीळ खूप प्रिय आहेत. देवतांना तिळांनी अत्यंत प्रसन्न होतात त्यामुळे हवे तेव्हा केले जातात. हवन सामग्रीमध्ये काळी तिळाचे प्रयोग अत्याधिक केले जाते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.